संत साहित्यिक परिषद मुख्यतः नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी काम करते। आता आम्ही जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो पहिला साहित्य संवाद आम्ही महाबळेश्वर येथे घेतला होता। त्यानंतर आम्ही एक मध्यवर्ती कवी साहित्यिकांचं कवी संमेलन लोणावळ्यात घेतलं होतं आणि हा दुसरा साहित्य संवाद देवाची आळंदी येथे आपण आयोजित केलेला आहे। या आयोजित करण्यामागचं कारण असं की पुणे जिल्ह्यातील नवोदित साहित्यिक कवी यांना एक व्यासपीठ त्यांच्या पुणे जिल्ह्यातच उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि याकरता पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवोदित साहित्यिकांनी कार्यक्रमाला यावं हे आमच्या वतीनं नम्र विनंती आहे। संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली तिला 750 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आळंदी येथे हा जो काही कार्यक्रम आपण घेत आहोत त्याला ते एक औचित्य आहे। या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला उद्घाटन समारंभ असणार आहे, त्यानंतर मग परिसंवाद आहे, परिसंवाद झाल्यानंतर मग कथाकथन आहे, नंतर कवी संमेलन आहे आणि समारोप असं दिवसभराचं शेड्यूल आहे। त्याच्यामध्ये या कार्यक्रम